कल्याण पूर्वेत पुन्हा पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरूच आहे। भाजपच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि या दरम्यान महेश गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये हा पक्षप्रवेश झालाय। कल्याण पूर्वेतील राजकारण हे पुन्हा एकदा तापल्याचं चित्र दिसतंय। भाजपच्या अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालाय। त्यामुळे कल्याण पूर्वेत भाजप आणि शिवसेनेतील फोडाफोडीचं राजकारण पुन्हा समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली। आम्ही शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, कारण की आमच्या विभागामध्ये कडेवलेली विभाग असो, आशिलापाडा असो, इथे काहीच कामं झालेली नाही। तर लोकांची खूप नाराजगी होती। वारंवार सांगूनही लोक, नगरसेवक किंवा इतर लोकप्रतिनिधी कामं करत नव्हती। त्याच्यामुळे आम्ही नाराज होऊन लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या कामासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। E20 मुळे इंधन कार्यक्षमतेत घट शक्य आहे। केंद्र सरकारचं हे स्पष्टीकरण आहे। इंधन वाहनांसाठी सुरक्षित असल्याचाही दावा केला। देशभरात E20 पेट्रोलमुळे वाहन बिघाडाच्या तक्रारी समाज माध्यमातून समोर येत असताना गुरुवारी केंद्र सरकारने या संदर्भात E20 मुळे इंधन कार्यक्षमतेत 2 ते 6% घट होऊ शकते असा दावा केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।